शहरामध्ये किंवा परिसरामध्ये जनजागृती मोहीम या उद्देशाने तुमच्या सोसायटीमध्ये आम्ही आगीविषयी थोडक्यात कशी सतर्कता घ्यायची त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. बघा, आपल्या घरामध्ये आग लागते. कोणती आग लागताना प्रथमतः मोठी नसते. जेव्हा होते तेव्हा सुरुवात तिची एकदम मायनर छोटी असते. मग जर छोटे असताना जर आपण तिला विझवली तर ती मोठं रूप घेऊ शकत नाही आणि थोडक्यात काय आपलं नुकसान कमी होणार. कोणती आग आपोआप लागत नाही. लागते का? आपोआप आग लागते का? नाही. कुठेतरी काहीतरी कारण असतं किंवा आपला निष्काळजीपणा असतो. थोडक्यात यातलं महत्त्वाचं कारण आहे आपल्या घरामध्ये आग लागण्याचं. जेव्हा आपण दिवा लावतो, जेव्हा दिवा लावतो बाजूला आपले पडदे असतात. आपण काय करतो? दिवा लावतो, घरात लॉक करतो, बाहेर निघून जातो. यदा काळाची चुकून खिडकी उघडी राहिली त्या हवेने तो पडदा त्या दिव्याजवळ पोहोचणार. थोडक्यात मग ते पडदा पेटणार, घरामध्ये पूर्ण आग लागणार. दुसरं एक कारण आहे शॉर्ट सर्किटचं. घर बंद आहे आपलं, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकचा सप्लाय पॉवर जास्त आली, घरात शॉर्ट सर्किट झालं, पूर्ण वायरिंग जळाली आपली, त्याच्याने एक आग लागू शकते. तिसरं कारण आहे आपल्या घरात जो सिलेंडर आपण वापरतो, चुकून आपल्याकडनं कॉक चालू राहतो किंवा त्याचा जो नॉब आहे तो चालू राहतो थोडक्यात, आणि त्याच्याने आग लागण्याची शक्यता होते. किंवा घरामध्ये महिला काम करतात किचनजवळ, कुठेतरी पाईप उंदराने कुरतडलेला असतो किंवा जास्त दिवस झाल्यामुळे तो खराब होतो. खराब झाल्यामुळे पटकन त्याला आग पकडण्याची शक्यता असते. ते एक कारण आहे. अशी छोटी छोटी कारणं आहेत घरात आग लागण्याची. मग आपण काय काळजी घेतली पाहिजे? बाहेर जाताना दिवा बंद करा. देव तुमच्यावर नाराज होणार नाही. देवाचा दिवा बंद केला म्हणून देव नाराज होत नाही. मनात भाव पाहिजे फक्त. दिवा बंद करा बाहेर जाताना. आपला रेग्युलेटर बंद करा. घराचा मेन स्विच आहे, मेन स्विच बंद करून जा. बाहेर जाताना आपण घरात आहोत, आग लागली काहीतरी पटकन करू शकतो, पण बंद घरात तुम्ही करणार काय? काहीच करू शकत नाही. मग त्याच्याकरता तुम्ही स्वतः सतर्क राहायला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे आपल्या सेफ्टीसाठी? त्याच्याकरता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. बघा, आग लागली तिच्या विझवण्याच्या काही पद्धती आहेत. कोणती आग मी सुरुवातीला म्हटलं मोठी नसते, ती छोटी असते. मग ती विझवण्याच्या पद्धती सांगतो मी. ही आग लागली आपल्या घरामध्ये छोटी आहे, बरोबर. आग विझवताना एकतर पाण्याचा वापर करू शकतो, एक एक्सटिंग्विशरचा वापर करू शकतो, आणि तिसरा जो प्रकार आहे आगीला आपण गुदमरायचं, म्हणजे तिचा ऑक्सिजन जो मिळणार आहे, तिला जळण्याकरता जो ऑक्सिजन लागतो त्याला गुदमरायचं, म्हणजे त्याला मिळून द्यायचं ना आगीला ऑक्सिजन. हे तुम्ही 3 प्रकार मी तुम्हाला डेमो करून दाखवतोय. कुठे तिथे आग लागली आम्ही ओला कपडा घेतलाय. बघा, कपडा कुठला ओला आहे? ओला आहे, त्याला आगीवर टाकू. काय झालं? आगीला जो ऑक्सिजन मिळतो जळण्याकरता, तो ऑक्सिजनचा पुरवठा मी पूर्ण खंडित केलाय. आग विझली जाते. आता दुसरा प्रकार दाखवतोय मी, पाणी मारून आग विझवतो. कोणत्याही आगीवर पाणी मारलं जात नाही. जी आग घनपदार्थाची आहे, थोडक्यात आपल्या घरामध्ये कपडा जळालाय, फर्निचर काय पेटतंय, त्याच्यावर तुम्ही पाणी मारू शकता. पण इलेक्ट्रिक जर आग असेल तिच्यावर पाणी मारता येत नाही. हळू लागा एकदम. बस नॉर्मल बस. हा एवढं घेतलं चालेल. हे बघा, पाणी मारून आग विझवता येते. तिसरा प्रकार आहे, याला म्हणतात एक्सटिंग्विशर. माहिती आहे ना सगळ्यांना? आता हा आपण मोस्टली घरात वापरत नाही, पण हे सोसायटीने वापरलं पाहिजे. हे वापरलं पाहिजे. आपल्या सोसायटीचा मीटर बॉक्स असतो. सोसायटीचा आपला मीटर बॉक्स असतो. त्या मीटर बॉक्सचं काय होतं, सगळ्यांची लाईट एकाच ठिकाणी येते. तुमच्या मेन डीपीवरनं लाईट आली तर मेन सप्लाय तुमच्या मीटर बॉक्सपर्यंत येतो, आणि मीटर बॉक्सवरनं प्रत्येकाच्या घरात डिवाईड केला जातो. तो डिवाईड होतो तेव्हा 250च्या व्होल्टेजने डिवाईड होतो. पण तो जेव्हा जागेवर येतो तेव्हा 400चा व्होल्टेज असतो. लक्षात घ्या. आणि कधीतरी काय होतं, मेन एसटीवर लाईट येते कधीतरी जास्त येते. जास्त आल्यामुळे काय होतं, मीटर बॉक्सवर लोड येतो आणि स्पार्क होते आणि आग लागते थोडक्यात. मग त्या आगीवर पाणी नाही मारलं जात, त्याच्या आगीवर
ह्या एक्सटिंग्विशर वापरला जातो. याच्यामध्ये ना ड्राय केमिकल पावडर असते. कोणती पावडर असते? ड्राय केमिकल पावडर. ही पावडर काय करते? आगीला ऑक्सिजनचा जो पुरवठा मिळतो तो खंडित करते थोडक्यात. म्हणजे आगीला ऑक्सिजन मिळू देत नाही आणि छोटे असताना तुम्ही विझू शकता. नाहीतर काय होईल, हळूहळू हळूहळू ते वरपर्यंत सगळे पाईप जळत जातात, आपले फिटिंगचे पाईप, आणि मग ती थोडक्या घरापर्यंत येऊ शकते. म्हणून तिला खाली असताना तुम्ही विझवू शकता. हा एक्सटिंग्विशर आपल्या सोसायटीमध्ये असणं गरजेचं आहे. मीटर आपल्या मीटर बॉक्स जवळ तरी लक्षात घ्या सगळ्यांनी. याची किंमत जास्त नाही आहे, किती आहे? 2,500-3,000 रुपये किंमत असेल. कारण जो आपण महिलांनी जास्त लक्ष द्या, जो LPGचा सिलेंडर आपण वापरतो घरामध्ये, वापरताय ना सगळे, तो जितका वापरण्याकरता सोपा आहे तितका तो घातक आहे. याचं कारण असं आहे, का घातक आहे? त्याच्यामध्ये स्फोटक पदार्थ भरलेला आहे. ते लिक्विड जे असतं त्याच्यामध्ये, LPGचं लिक्विड, त्या लिक्विडचं वायूमध्ये रूपांतर होतं आणि तो पेट घेतो. थोडक्यात तो जास्त घातक असल्यामुळे त्याला निळ्या कलरची आग दिलेली आहे. नॉर्मल तो इतक्या क्विक आग पकडतो, डोळ्याची पापणी जेवढ्या स्पीडनी पळते त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने ती आग पकडते. आपण बघतो घरामध्ये सिलेंडर लावला आहे, घरात आग लागली, तो लगेच ब्लास्ट नाही होत. जोपर्यंत त्याला आग मिळत नाही तोपर्यंत तो म्हणजे तडफडत असतो आगीसाठी, आणि थोडा स्पार्क मिळाला ब्लास्ट होतो. महिलांनी विशेष काळजी घ्यायची. किचनजवळ काम करताना नेहमी कॉटनचे कपडे वापरा. का कॉटनचे कपडे वापरा? समजा आपला रेग्युलेटरचा पाईप जर लीक झाला असेल कुठे खराब झाल्यामुळे आणि पटकन आग लागली, आपण फोडणी देतो, फोडणीचं बघा तेल उडतं आणि मग आग लागते. ते कपडे आपल्या अंगाला चिटकू नये म्हणून किचनजवळ काम करताना शक्यतो सतर्कता म्हणून कॉटनचे कपडे वापरा. घरामध्ये फोडणीने आग लागते बघा, फोडणी पेटते, मग आपण काय करतो, महिला पटकन त्याच्यात पाणी ओततात. पाणी ओतायचं नाही त्याच्यावर. तेल काय होतं, पाणी पसरतात, मग तो असा कपडा ओला करायचा आणि त्या कढईवर टाकून द्या, लगेच आग विझून जाते. पाणी मारायचं नाही, कपडा ओला करा, पटकन टाकून द्या त्याच्यावर. तेलावरच्या आगीला फक्त तुम्हाला ब्लँकेटिंग करायचं आहे. ही पद्धत जे सांगतात त्याला ब्लँकेटिंग बोलतात सोप्या भाषेमध्ये. ऑक्सिजन सप्लाय कट ऑफ करा. बघा, आग लागण्याकरता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिला जळण्याकरता लागणारे इंधन, ऑक्सिजन आणि जळाऊ पदार्थ किंवा समजा माचीस किंवा स्पार्क, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 3 पैकी कोणती एक गोष्ट मिळाली नाही, आग लागत नाही. मग सतर्कता काय घ्यायची आपल्याला? या 3 गोष्टी एकत्र येऊ द्यायच्या नाही. स्विच बंद करणे काय घटना?